ही बातमी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार असल्याची माहिती मिळते। खुद्द महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे अक्षय तृतीयेचा सण लाडक्या बहिणींसाठी गोड होणार आहे। बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननी सुद्धा सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रिया सुद्धा पुढच्या 8-10 दिवसातच पूर्ण होणार आहे। कारण आम्हाला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे 14.5 लाख होते। त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार 14.5 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली, ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही। जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे। आरोप करतायत की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी म्हणून सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळेल, त्याच्यामुळे आत्तापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयोश्री योजना असेल, ह्या सगळ्या आधीसारख्या कार्यरत। लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अक्षय तृतीया सणानिमित्त 2100 रुपयाचा हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे आणि याचा GR सुद्धा आता निर्गमित होत आहे। स्वतः अदिती तटकरे यांनी ही माहिती सांगितली आहे। अर्थसंकल्पामध्ये जी आर्थिक तरतूद होती ती करण्यात आली आणि आता लाडक्या बहिणींना त्यांचे हप्ते कशा प्रकारे मिळतील याची सुद्धा योजना आधीच आखली गेलेली होती। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या हप्त्याला कुठल्याही प्रकारे उशीर होणार नाहीये। मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना सणानिमित्त 2100 रुपये हा मिळणार आहेत आणि याची सुरुवात देखील होत आहे। त्यासंबंधीची जी माहिती आहे ती स्वतः अदिती तटकरे यांनी सांगितली आहे की निधीची जी तरतूद होती ती आम्ही आधीच करून ठेवलेली होती, परंतु सणानिमित्त लाडक्या बहिणींना कसा हप्ता पोहोचवला जाईल यावरती आम्ही आता चर्चा करत होतो आणि त्याचा निर्णय देखील झालेला आहे, मंजुरी देखील मिळालेली आहे। त्यामुळे हप्त्याला आता वाटपाला सुरुवात होत आहे।